सप्रेम नमस्कार। आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहोत। जीवन जगत असताना काही माणसावर बंधनंसुद्धा असणे गरजेचं आहे। जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काही नियमसुद्धा असले पाहिजेत आणि याकरिता आर्यांनी आपल्या देशामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले आहेत। त्या 4 पुरुषार्थाचं आपल्या जीवनामध्ये आचरण झालं, पालन झालं तर नक्की जीवन सार्थक होतो असं त्यांचं मत आहे। तर त्यामधलं आपण पहिलं घेऊया। त्यांनी म्हटलं आहे की धर्म या शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य। म्हणजे धर्म म्हणजे कर्तव्य पार पाडत असताना आपल्यावर काही बंधनं आपल्याला स्वतःवर लादून घ्यावे लागत असतात। म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करायचं असेल किंवा नंतर जे काही वैवाहिक कौटुंबिक जबाबदारी आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी धर्माचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजेच गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी जे काही मेहनत आहे, जे काही स्वतःला अर्थार्जन प्राप्त करण्याचं जे काही साधन आहे, जे ज्ञान आहे ते आपण प्राप्त केलं पाहिजे। त्याला त्यांनी धर्म म्हटलं आहे आणि धर्म म्हणजेच कर्तव्य। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो अर्थ। एकदा धर्माचं पालन केलं, कारण धर्माचं पालन करत असताना ब्रह्मचारी राहून जर केलं, अविवाहित राहून, तर आपल्याला आपल्या मुख्य मुद्द्यांवर सुव्यवस्थितपणे प्रकाश टाकणं शक्य होतं। म्हणून त्यांचं असं मत होतं की धर्म हे ब्रह्मचारी अवस्थेतून केलं गेलं पाहिजे। त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे अर्थ, कारण धर्मामुळे आपण कर्तव्य पार पाडलं की आपण अर्थार्जन प्राप्त करू शकतो। अर्थार्जन प्राप्त करण्याची आपण आपली क्षमता पूर्ण केली की मग काम म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांना आपल्याला जन्म दिला आहे त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा एखाद्या अपत्याला जन्म देता आला पाहिजे। कारण हे सगळं सृष्टीचं संचलन जे आहे ते सातत्यानं कायम चालू राहिलं पाहिजे। कारण त्यामुळे धर्म, अर्थ आणि नंतर काम म्हणजे मुलाबाळांना एकतरी वारस असावा या हेतूने त्यांनी कामाला महत्त्व दिलेलं आहे। आणि त्यानंतर मोक्ष हे शेवटचा टप्पा सांगितला आहे। मोक्ष म्हणजे काय तर माणसाची जो अंतिम जीवनयात्रा आहे ती आनंदात पार पडली पाहिजे, की जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा न राहिल्यामुळे पुनर्जन्म किंवा कुठलेही दुःख मानवाला होऊ नये यासाठी त्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा अंतिम टप्पा आहे। कारण या टप्प्यामध्ये मानवाच्या जवळपास धर्म, अर्थ, काम ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सुव्यवस्थितपणे आपण पार पाडलं की मग शेवटचा जो टप्पा असतो त्याला त्यांनी म्हटलं आहे मोक्ष। आणि मोक्ष म्हणजे काय तर शेवटी जीवन मरणाच्या चक्रातून मानवी जीविताची होणारी मुक्तता, आणि ती मुक्तता अत्यंत आनंदितपणे झालं पाहिजे। म्हणजे कुठल्याही प्रकारे आत्म्याला दुःख होऊ नये याकरता आर्यांनी अत्यंत महत्त्वाचं पुरुषार्थ सांगितलं। आणि त्या पुरुषार्थाचं नक्की जर आपल्या जीवनात पालन झालं तर जीवन यशस्वी होतो आणि कुठल्याही प्रकारचा आत्मा हा भरकटत नाही असं आर्यांचं मत होतं। आणि ते जर आपण कर्मबंधन म्हणू एक प्रकारचं किंवा तत्व म्हणू, ते जर आपण आपल्या जीवनात पाळलं तर नक्कीच आपण निर्वाण म्हणू, मोक्ष म्हणू किंवा अंतिम आपलं चांगलं होणं म्हणू, हे यशस्वी व्हायला काही हरकत राहणार नाही। आजच्या प्रसंगी आपण एवढंच बोलूया।